नमस्कार सभी को। मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से देखिए मराठी वाचन आपको करके सुनाने वाला हूं। तो आइए हम इस पाठ का वाचन करते हैं और इसी कहानी को हम समझते हैं। एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे, थंडगार व स्वच्छ, इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी, रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे, तिला क्षणभरही नजरे आड होऊ द्यायचे नाहीत. पण मेनूला नदीच्या त्या खोलगट भागात ती आईला विचारायची, आई, एवढे पाणी रोज कुठे जाते? आई म्हणायची, मेनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जाते. आई, समुद्र केवढा असतो? मेनू विचारी. मला माहित नाही बाळ, आई म्हणायची. मेनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर, तो समुद्र बघून आलो तर. आनंदाने तिने टुनकन उड़ीच मारली. तो देखिए, ये चित्र दिखाया गया है और इसमें यह मीनू मासली है. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मेनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मेनू ही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मेनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बापरे, केवढा लांब पर्यंत पसरलेला आहे. नजर सुद्धा पोहतच नाही इतका लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मेनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांब परत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मेनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान छान रंग होते त्यांचे. इतकात तिची एक विचित्र मासाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मेनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचे नाव घोड मासा.
समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्या जवळ पोहोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडे कधी आलात? तर हे चित्र पहा. हा घोडमासा, हा कासव आहे आणि मीनू मासोळी बघा कुठे आहे. ही बघा मीनू मासोळी. मी तर इथेच राहतो, ते म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहेत. ते वेगळे. मी समुद्रात राहतो, पण तू इकडे का आलीस? इथे तर पावलांवर संकटे उभी आहेत. बघितलंस किती चित्र विचित्र मासे फिरतायत इकडून तिकडून. तो 8 हात असलेला अष्टभुजा मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलेस का? पाण्याचा चुडा भरत हळूहळू मागे सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसांना सुद्धा त्याला घाबरतात बरे का? पण कासव दादा, इथे तर तळाला नदी सारखे शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथे या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरे का? त्याला चालायचे असले की आपले पाय फाटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मांसाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणे काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथे तळापर्यंत कधी कधी माणसे येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. इतकात त्याच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासव दादा जवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखेच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचे संरक्षणही होते व त्याला भाछही पकडता येते. आता तू माझ्या बरोबर चल. आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही.
तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल येतेस गंमत बघायला? नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचे. काशव दादा हसून तिच्या बरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकताच त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुडा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. काशव दादा, चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बरे, येतो मी. तू मात्र आता घरी जा हा. वळून बघत काशव दादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. काशव दादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगन असे तिला झाले होते. तर ह्या पाठात मीनू मासोळीचं वर्णन केलेलं आहे की मीनू मासोळी नदीतून कसे समुद्रात जाते आणि समुद्रात काय काय पाहते. मग काशव दादा बरोबर ती परत नदीत येते. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण याचे वाचन करा, लेखन करा, श्रवण करा व माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद सगळ्यांना.